मध्ये अटल बिहारी वाजपेयी असताना जॉर्ज फर्नांडिस असतील, नितीश कुमार असतील, शरद यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, असे अनेक नेते जे होते, डीएमके असेल, असे अनेक नेते हे एनडीएमध्ये होते. त्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र येण्याची आवश्यकता असतानाही पवार साहेबांनी निर्णय घेतला नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी, बारामतीच्या विकासासाठी अजितदादांना हा निर्णय घ्यावा लागला. आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस झाली. घड्याळ त्यांचं गेलं. गावागावातली म्हणत आहे म्हातारी, गावागावातली म्हणत आहे म्हातारी, पवार साहेब का घड्याळ सोडून वाजवताय तुतारी. घड्याळ तुमच्यासोबत असायला पाहिजे होतं. एवढे वर्ष घड्याळ आपण वापरलं, प्रत्येकाच्या हातामध्ये घड्याळ असतं, पण ते घड्याळ अजितदादांकडे आलेलं आहे. कारण त्यांच्याबरोबर 42 आमदार निवडून, त्यांच्यासोबत 42 आमदार आलेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार आलेले आहेत. इकडे उद्धव ठाकरे हे त्यांच्यामध्ये जळफळाट झालेला आहे. रोज अशा पद्धतीचे आरोप करतायत, रोज नरेंद्र मोदींना शिव्या देण्याचं काम करतायत. जेवढ्या जास्त शिव्या द्याल तेवढी आमची मतं वाढणार आहेत. किती तुम्ही शिव्या द्या, पण आम्ही करणार आहोत 400 पार. आम्ही करणार आहोत 400 पार आणि होणार आहे इंडी आघाडीची हार. त्यामुळं आम्हाला 400 जागा जिंकायची अजिबात अडचण नाही. मागच्या वेळेला एनडीएच्या 351 जागा होत्या, बीजेपीच्या 303 जागा होत्या. यावेळेला बीजेपीच्या 370 जागा येणार अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे.